म्हणतो की आपण दुसऱ्यांचे अनुभव ऐकायचे, तर ते का बरं? आपण एकच आयुष्य आहे, सगळे अनुभव आपल्याला शक्यच नाही येणं. दुसऱ्यांचे अनुभव ऐकून आपण काहीतरी नवीन शिकूया, त्यांचं ऐकून आपण आपलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊया किंवा आपण काहीतरी चांगलं करता येतंय का पाहूया. आता आपल्याकडे एक आपल्यापैकीच एक मैत्रिणी येते, तिचं नाव डॉक्टर स्मिता गायकवाड. टॉपिक खूप छान आहे. कुछ तो लोग कहेंगे. नक्की त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला आवडेल. त्या अॅनेस्थेसिओलॉजिस्ट आहे, आणखीन बाय प्रोफेशन सायन हॉस्पिटलमध्ये, आणखीन राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि कोविडमध्ये त्यांनी क्लिनिशियन रिसर्च केलेलं. ओके, बेटर फ्रॉम हर आय गेस. तर आपण त्यांना आता इकडे बोलवूया आणि त्या काय म्हणतात ते सगळ्यांनी ऐकूया. थँक्यू. ओके, सो मी राहायला आम्ही औरंगाबादमध्ये होतो. त्यानंतर आईची ट्रान्सफर मुंबईला झाली, म्हणून आम्ही पिल्लं म्हणून तिच्या पाठीपाठी मुंबईला आलो. मुंबई माहिती नव्हती. त्यावेळेस मला MBBS ला ऍडमिशन मिळाली आणि एज यू कॅन सी, एक औरंगाबाद सारख्या शहरातून आपण मुंबईत येतो तेव्हा आपल्या मनामध्ये काय असेल, यु नो. सो माझा टॉपिक इज जस्ट टू इंट्रोड्यूस की लोक क्या कहेंगे. म्हणजे आपण एका काय म्हणतात, प्री कन्सेप्शन्स डोक्यात असतात. लाईक वी आर कमिंग हिअर विथ समथिंग in our head that what will happen, what will people think. I'm coming from a small town, I'm coming into a big city and a big hospital. You know, my own family thinks that okay, how will she manage, will she be able to cope up, usko जमेगा नाही जमेगा. नाव आय डोंट नो, आपल्याकडे भरपूर भाषिक लोक आहेत, पण मराठी चालेल ना सगळ्यांना? ओके, सो आय वुड लव टू कंटिन्यू इन मराठी. So coming to the present situation, I am an anesthesiologist. म्हणजे भूलतज्ञ. आणि असं जर म्हणायचं झालं तर लोकांना झोपवतो आम्ही, पण इन द सेम वे त्यांना उठवतो देखील. तर जोक्स करताना जेव्हा आम्ही शिकवायचो किंवा शिकायचो ऍज अ रेसिडेंट डॉक्टर, तेव्हा आमचे फ्रेंड्स तोच म्हणतात कितने लोगों को सुलाया अभी तक. So that is one again thing that you know people think of this as अरे कितने को सुलाया म्हणजे काय. आम्ही तिकडे प्रॉपर पेशंटचं सगळं केअर घेतो. म्हणजे टेक इट ॲज अ जोक, बट टेक इट ॲज अ दिस ऑल्सो, दॅट पीपल विल कन्सिडर यू इन अ डिफरंट वे. की ॲनेस्थेटिस्ट इज लाईक अ बॅटमॅन, इज व्हॉट आय हॅव फेल्ट ऑलवेज. कारण जो कोणी जातो डॉक्टरकडे, आता जसं आपल्याला एक आता हे मिळालं, स्टोरी भेटली की त्यांनी ते मॅगेट्स क्लीन केले, सगळं केलं. आमच्या लाईफची स्टोरी अशी आहे जनरल अॅनेस्थेसिओलॉजिस्टची, की आम्ही बिहाइंड द कर्टन असतो. जो सर्जन आहे तो तुम्हाला रोज भेटतो, ओपीडी मध्ये बघतो, तुमचा प्रॉब्लेम सांगतो सगळं. तर आम्ही फक्त ऑपरेशनच्या एक 10-15 मिनिटं आधी मे बी भेटतो तुम्हाला आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही इथून पुन्हा जागे होऊन परत जाणार आहात. सो तो एक भाग आहे जिथे मला एक वाटलं की लोक क्या कहेंगे हे जेव्हा मी अॅनेस्थेसिया सीट घेतली, at that time it was such that my father had accompanied me for. आपल्याला वाटतं की बाबा कुठे मिळेल, काय मिळेल, तर प्रत्येकाला वाटतं हिने पीडियाट्रिक्स घ्यावं, हिने असं घ्यावं. तर मी एक जनरल मेडिकल फील्डची गोष्ट करते, पण हे सगळीकडेच लागू असतं. सगळ्यांच्याच पॅरेंट्स मध्ये तो एक प्री नोशन असतो की आपल्या मुलाने हे घेतलं तर यु नो यू आर द फेस. अॅनेस्थेटिस्टचं काय आहे, काय करणार आहेत ते. पण एकूण एक बघितलं तर प्रत्येक प्रोफेशन, प्रत्येक गोष्ट ही एक महत्वाची गोष्ट आहे, महत्वाचं कार्य आहे, की ते किती काही क्षुल्लक का असेना. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये जर एखादा कंपाऊंडर देखील असेल तर त्याने कमीपणा नाही वाटून घ्यावं, किंवा कोण काय म्हणेल, कुठचं काम केल्याने काय होईल याच्यावरती आपण जास्ती लक्ष न दिलं तर मग आपलं काम आपण व्यवस्थित करू शकतो. इन अ वे की आता मला माहितीये की ऍज अ केप्ड क्रुसेडर वी आर ॲट द बॅक एंड ऑफ द ओटी, आणि पेशंटचं एकूण एक पल्स वरती आमचं लक्ष असतो की तो तिथे आहे, म्हणून हा सर्जन इथे ऑपरेट करतोय. सर्जन्स कडून काय होतं काय नाही ते सगळ्या मॅनेजमेंट आम्ही बघतो, बट ऍट द एंड ऑफ द डे न्यूज मध्ये केसेस कशा होतात त्यामध्ये सर्जन्स आर गोइंग टू गेट हायलाइटेड. सो एक असतं जिथे आपण अकोमोडेट करतो ह्या सगळ्या गोष्टी. सो इज अकोमोडेशन ऑल्सो अ पार्ट ऑफ यु नो शोईंग की नो, पण आपल्याला आपलं हायलाइट करायचंय नाही करायचंय, लोक आपल्याबद्दल काय बोलतात, तिचं प्रोफेशन काय आहे. सो दिस इज वन पार्ट ऑफ इट.
सेकंडली माझ्या लाईफची स्टोरी अशी होती की कोविड आला. दॅट टाइम माय सन वॉज व्हेरी यंग. आणि आमच्यामध्ये असं होतं की मेनली आम्ही इंटेन्सिव्ह केअर बघतो. तर त्यावेळी कोविडचे पेशंट्स इंटेन्सिव्ह केअरमध्ये असायचे. सो इट वॉज एक्सपेक्टेड आउट ऑफ अॅनेस्थेटिस्ट की तुम्ही पूर्ण दशावतार बना तुम्ही आणि ते घालून ओटी मधून इंटेन्सिव्ह केअरमध्ये पेशंट्स बघा फॉर 15-20 hours आणि मग इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू कम बॅक होम. We had seen so many doctors lose their life. We had seen so many things happening, and I was on a maternal leave. And that fear in my mind की मी काय केलं पाहिजे आता माझ्या मुलांसाठी घरी थांबायला हवंय की ह्याच्यामध्ये. तर ते जे आपण डिसिजन्स घेतो ऍज विमेन, म्हणजे मी जेव्हा माझा इंट्रो दिला ह्या स्पीकसाठी, आय सेड की अ गर्ल ऍज शी ग्रोज अप, तर किती साऱ्या गोष्टींचा आपल्याला प्री कन्सेप्शन्स दिलेले असतात की तू मुलगी आहेस, तुला हे सगळं तर बघणं आहे, तुला हे असं वागणं गरजेचं आहे, तू हे असं वागू शकत नाही. जे काही आपल्या भावांना किंवा वडिलांना, काकांना, यांना त्यांना तेवढे लागू पडत नाही, ते आम्ही लहानपणापासून आपण सगळेच बघत आलेलो आहोत. म्हणजे दॅट इज नथिंग न्यू दॅट आय एम टेलिंग. It is just the same thing that we are growing as we are growing from a girl to a woman to a mother to the further steps. So मला असं म्हणायचंय की आपण जे प्रत्येकाकडून जजमेंट्स घेतो की हिने असं केलं तर ही अशी का करते, आणि हे जर आपल्या घरातच होत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की जेव्हा मी माझी क्लिनिकल प्रॅक्टिस सोडली आणि मी हे असा जॉब घेतला जो डेस्क जॉब आहे आणि इट इज रिसर्च, तर पेशंट बघणं नाही होत, हे नाही होत, तर माझे कलिग्स मला म्हणतात तू जे शिकलीस ते कसं काय सोडू शकतेस. आई वडील म्हणतात की आम्ही तुला तर सायन हॉस्पिटलमध्ये सोशल सर्व्हिस करताना बघत होतो, दॅट यू आर ट्रीटिंग पेशंट्स अँड नाव यू आर डुईंग समथिंग एल्स. तर तुला ते म्हणजे एव्हरीबडी इज जजिंग यू, बट नोबडी नोज की तुम्ही काय फेस करताय, व्हॉट आर युअर प्रायोरिटीज, आणि तुम्ही ते काय. तर मला असं म्हणायचं की ब्रेक दॅट ऑल आणि यू हॅव टू टेक द डिसिजन विच इज करेक्ट. तुम्ही ज्या स्टेजवरती आहात तुम्हाला पुढे काय करायचं आहे. म्हणजे मुलीचं असं असतं की आपण सासरी जातो, पूर्णपणे आपण एका नवीन ठिकाणी नवीन माणसांच्या मध्ये राहायला जातो. तिकडे पण आपल्याला तेच असतं, हे असं नाही करायचं, हे असं करायचं. बरं आमच्याकडे हे असं होतं, हे असं वागायचं किंवा हे असं जेवण बनवायचं. सो यू आर अकोमोडेटिंग सो मेनी थिंग्स इन सो मेनी स्टेप्स ऑफ युअर लाईफ की वी हॅव बिकम लाईक आपणच आपल्याला टेकन फॉर ग्रँटेड करून ठेवलेलं आहे. तर मला एकच मेसेज द्यायचं होतं की जरी जे काही आहे, जे काही स्टेप्स होत आहेत, तुमचं करिअर असू दे, फॅमिली असू दे, मुलं बाळा त्यांची पुढची स्टेप्स, बट कीप युअर सेल्फ एज युअर प्रायोरिटी इन युअर ओन लाईफ. जर आपण ते नाही केलं तर मग आपल्या पुढे ही सगळी लाईन उभी राहते. सासू सासरे, घर, मुलं, हे ते करिअर, जॉब, पैसे, घरातलं सगळं मॅनेजमेंट, आणि मग शेवटी आपण आलो तर त्याला काही अर्थ राहत नाही. सो प्रत्येक जण हे प्रयत्न करतच असतो, पण कुठे ना कुठे तो एक काय म्हणतात त्याला, एक कुठे ना कुठे बॅरियर येत राहतो, काही ना काही प्रकारे एक बॅरियर येत राहतो. जेव्हा कोविड पॅन्डेमिक आला होता आपण सगळ्यांनीच तो फेस केला की याचं पुढे काय होणार आहे, हा किती दिवस किती वर्ष आपल्या भारतात राहणार आहे, किंवा याचं जे बाहेरच्या देशांमध्ये होत होतं तेवढा विकोप तो इथे नाही झाला भारतात, पण तरीही आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं पुढे काय आहे. सो ऍट दॅट टाइम बऱ्याच लोकांनी बरेचसे अमेंडमेंट स्वतःच्या आयुष्यात केलेले आहेत, पण त्यावरती पण जजमेंट्स घ्यायचे असतील तर ते चुकीचं आहे. कारण की त्यांना नाही माहिती तुम्ही काय स्टेजवर आहात. सो बऱ्याचशा लोकांचं हे होतं की सिम्पल गोष्ट, कोणी इथून जात असेल, कोणी काही वेगळं बोलत असेल तर आपण त्याबद्दल त्या माणसाबद्दल एक विचार विनिमय मांडतो, हे कसे वागतायत, हे कसं वागतायत. तर हे जर आपण घरातूनच बंद केलं तर पुढे पण आपण एकमेकांवरती प्रेम करू शकतो. जो जसा आहे तो तसा आहे, ऍक्सेप्टेड, अँड वी कॅन गो अहेड तर हे जे माझं आजचं बोलण्याचं हे होतं, काय म्हणतात हे टायटल, की कुछ तो लोग कहेंगे, हे गाणं जे आहे ना, हे मला त्यावेळेस जाणवलं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत आल्या. पहिलं तर मी अॅनेस्थेसिया का घेतलं, माझे घरचे म्हटले, ते सगळेच काका आजी, अगं तू पीड्स घ्यायला पाहिजे होतं ना, लहान मुलं किती येतात, ओपीडी किती चालते, पैसे किती मिळतात. सो असं त्यावेळी तुम्ही जे बोलत होता की बाबा करिअर मध्ये माणसाने पैसे, पण प्रत्येक माणूस, प्रत्येक जण इज अ डिफरंट रिदम. तो आपापल्या रिदमनेच चालत असतो. जसे आपले हार्टबीट्स आत्ता जे बसलोय सगळ्यांच्या वेगवेगळ्या ह्याच्यात आहेत, सेम टाईप्स
की वी आर नॉट गोइंग टू बी द सेम पर्सन विच एव्हरीवन इज एक्सपेक्टिंग. जो चष्मा घातलाय की बाबा आता तुम्ही एवढं केल्यानंतर हेच केलं पाहिजे आणि आता तुम्ही लग्नच केलं पाहिजे, तुझं लग्न का होत नाहीये, हे सगळं बायकांना खूप फेस करायला लागतं. मुलांना जेवढं याने नाही होत तेवढं तर आपण या सगळ्याच चर्निंग मधून जात असतो. सो इन अ वे व्हॉट आय फील इज की आयडेंटिफाय युअर सेल्फ फर्स्ट, की तुम्ही काय आहात, तुम्हाला काय हवंय, तू कशात खुश आहे. मी ठीक आहे, मला आता खूप लोकांनी जेव्हा बोललं की तू अॅनेस्थेसिया, मी पण विचार करायला लागले, अरे यार मी आता पेशंट्स करत नाहीये, मी आता हे सगळं जे शिकली एवढे वर्ष नाईट्स केले, हे केलं, हाऊ कॅन आय नॉट डू दॅट, यु नो, दॅट वॉज वन थिंग. बट देन आय फेल्ट की माझ्या प्रायोरिटीज काय होत्या. माझी मुलं तेव्हा लहान होती आणि आता मला जो जॉब मिळालाय त्यामध्ये पण मी एक्सेल करू शकते. सो डोंट थिंक की मला इथे मला कोणी बॅरिकेड लावलं तर मी दुसरीकडून माझी फाटे नाही काढू शकत. वी आर लाईक रिव्हर्स आणि इफ समबडी इज ट्राईंग टू पुट अ धरण ऑन इट, आपल्याला तिकडून दुसरीकडून कुठे रस्ता काढून पुढे जायला लागेल. सो कमिंग टू दॅट, त्या गाण्यामध्ये ही एक 4 वाक्य होती जी कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है, तेरा नाम क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई. सो आपल्या हॅलो सो आपल्या कथांमध्येच लिहिलेलं आहे की बायकांना सगळा ब्रंट घ्यावा लागतो प्रत्येक गोष्टीचा. सीतेलाच जमिनीत मला सॉरी मी ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या नाहीये तेवढ्या डेप्थने, पण आपल्याला ते माहितीये की काय झालं होतं जेव्हा त्या पुरात अयोध्येत आले होते तेव्हा. सो सेईंग दॅट आय वॉन्ट दॅट एव्हरी वुमन एम्पॉवरमेंट तेव्हाच होईल जेव्हा आपण एकमेकींबद्दल जजमेंट्स नाही पास करणार. कोणी रागीट आहे, कोणी खूप जोरात बोलून जातं, कोणी बोलतच नाही, काहीच करत नाही, खाली येतच नाही, कुठच्या कार्यक्रमात दिसत नाही, हे सगळे जजमेंट्स आपण नाही करायचे एकमेकींबद्दल. घरात पण मी माझ्या आई वडिलांना तर आता सुधरवू नाही शकत कारण ते मलाच ज्ञान देतील की तू पण अजूनही माझे वडील म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं असेल, कुठे काही कार्यक्रम असेल किंवा काय आणि मग हा हे मागच्या वर्षीची गोष्ट आहे. सो कोविड योद्ध्यांना हे करणार होते, काय म्हणतात त्याला, सत्कार सत्कार सन्मान देणार होते. तर सडनली माय फादर, हिने तर कामच नाही केलंय कोविड मध्ये काही, यु नो, तिने तर मुलं. सो आय एम लुकिंग ॲट माय फादर अँड इज लाईक तुम्ही आले होते का माझ्या बाळांना बघण्यासाठी. नाही. सो देअर वॉज समथिंग, इफ आर पेरेंट्स आपल्या घरीच जर आपण आपल्या मुलांना जजमेंटलाइज करून ठेवू की बाबा तू हे असं नाही वागत आहेस, त्या दोघांमध्येच जर कम्पॅरिझन केलं, ती बघ कशी, तू बघ कसा, सो दॅट इज वेअर द मेन रूट ऑफ ऑल दीज थिंग्स, की लोक क्या कहेंगे, तुम्ही बाहेर जाल तर आम्हाला काय बोलणार लोक, तुमचं काय होणार हे होणार. त्यामुळे नाही, इंडिव्हिज्युअलाइज युअर सेल्फ. आणि मी जे करते ते या वेळेसाठी माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी बरोबर आहे. पहिले मुलांसाठीच विचार करायची गरज नाही. ऑल ऑफ अस आर मदर्स हिअर. व्हॉट यू थिंक इज राईट, डू इट दॅट वेज. जो फ्रोझन नावाचा पिक्चर आला होता त्यामध्ये बऱ्याचशा काही लोकांना माहिती असेल ज्यांनी त्यांच्या मुलांसाठी बघितलंय. सो त्यामध्ये ती मुलगी आहे ना, तिच्या हातातून कुठेही हात लावेल तर सगळं काही बर्फ होणार असतो, हे तिला लहानपणीच कळतं. तिच्या आई वडिलांनी सांगितलेलं असतं कोणालाच हे कळू देऊ नकोस. सो दॅट गर्ल इज ऑलवेज लिव्हिंग विथ दिस की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, की मला हे सगळं. सो हे जे आपल्याला सांगत आलेले आहेत ह्या ज्या जनरेशन्सनी होत आलेलं आहे, ही रीत बदलू शकत नाही आपण, पण त्यामधून आपण आपली काहीतरी एक स्वतःची ऊर्जा दाखवण्याचा किंवा आपल्यामध्ये पण काहीतरी वेगळं आहे आणि आपण हे जे करतोय ते चुकीचं. इव्हन इफ आय एम प्लॅनिंग, उद्या मी म्हणेल मी हाऊसवाईफ बनेल, खूप लोक त्यामध्ये हे करतील, तू एवढी शिकली आहेस, तू हे केलंय, तुला हे का करायचं, हाऊसवाईफ बनेल बिकॉज देर इज सम रिझन और समथिंग और दी अदर, बट युअर डिसिजन इज समथिंग दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते विसरायचं नाही. आपली हेल्थ, आपला रोजचा रेग्युलर दिनचर्या आपण ते खूप झोकून देतो, बऱ्याचशा गोष्टी निग्लेक्ट करतो. की बाबा आपल्याला जर एव्हरी 6 मंथली स्वतःची ब्लड टेस्ट करून किंवा ब्रेस्ट एक्झामिनेशन आफ्टर 40 years किंवा सिम्पल गोष्ट लाईक आय वॉन्ट टू चेक माय ऑप्टिशियन अँड चेक ऑल वी काइंड ऑफ डिले दॅट विच इज नॉट नीडेड. डिले का करायचा, स्वतःची हेल्थ आहे, कोणी उभं राहणार नाहीये पुढे तुम्हाला काही, आपल्याला काही झालं तर राहतील उभे, पण ती मात्र कशी राहील गोष्ट की बाबा हा ठीक आहे तुला हे करायचंय ना, चल घेऊन जातो बाबा, यु नो. असं बऱ्याचशा लोकांच्या घरात होतं, हे माझ्या घरातली परिस्थिती देखील आहे.
आणि आम्ही जरी डॉक्टर्सच असू घरामध्ये, तरी घरातल्या घरात औषधं मिळतात किंवा जे काय, पण त्याचा अर्थ असा नाही की औषधं दिली म्हणून सगळं झालं आणि मी टेस्ट नाही करू शकत आणि हे नाही ते नाही. आपण आपल्या गोष्टी प्रायोरिटाईज करायच्या. दॅट इज द ओनली मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह अवे. सो दॅट्स द थिंग अबाउट दिस. आय हॅव एक्सिडेड 10 minutes probably. Questions, please? तो असा आहे की ऑपरेशनच्या दरम्यान कोणी जागा झाला का, असा एक्सपिरियन्स तुमचा आहे का? आणि दुसरा जो सिरियस प्रश्न आहे तो म्हणजे असा की तुम्ही ज्यांना अॅनेस्थेशिया दिला होता तो पेशंट तुमच्या समोरच ऑन द टेबल कधी गेला का, किंवा कालांतराने गेला आणि ते तुम्ही दुःख कसं पचवलं? हो. ते सांगायचं झालं तर तुम्हाला मला प्रत्येक शनिवार द्यायला लागेल एक स्लॉट, बिकॉज आय हॅव सो मेनी मेमरीज of this clinical experience. So for the first question, which is funny question. असं ॲनिमेटेड नाही झालंय की पेशंट बेडवर उठून बसलाय बाबा मला हे करा, असं नाही. जागा झालाय. जनरल अॅनेस्थेसिया दिलेला असताना पेशंटच्या आतमध्ये ट्यूब असताना पेशंट स्टार्टेड कॉफिंग. तर आम्हाला पेशंटने नाही सांगितलं, पण मॉनिटर्सने सांगितलं त्याचा हार्ट रेट 120 झाला. मग असं तर मग हे आमचं जे टीचिंग इन्स्टिट्यूट होतं, तर एक लेक्चरर असं ऑर्डर देऊन जातो रेसिडेंटला की बाबा आता हे औषधं दे तू, असे दे. तर असं झालेलं आहे. These are some funny incidences. One incident which I would like to tell is की आमच्याकडे ऑप्थॅल्म डिपार्टमेंटच्या एचओडीचं ऑपरेशन आमच्याच ओटी मध्ये होणार होतं. सो आता एचओडी आहे म्हटल्यानंतर ओटी मध्ये मामा नाही, ते सर्वंट जे असतात जेंट्स, त्या त्यांना नको होत्या, बिकॉज इट वॉज अन ॲबडॉमिनल सर्जरी. सो त्यांनी सगळे हे दिले होते की सगळे फिमेल स्टाफच पाहिजे. मग फिमेल अॅनेस्थेटिस्ट, फिमेल सर्जन, ह्या त्या सगळं ते सगळं झालं. काय झालं माहिती नाही, बट शी वॉज नेव्हर अॅनेस्थेटाइज्ड. मसल रिलॅक्सेंट गेला होता, हलू शकत नव्हती, पण ती उठून म्हणते की मला तुमच्या गप्पा ऐकायला येत होत्या. अँड रिअल आहे की ह्याच पेशंट मध्ये व्हायचं होतं. त्याला आम्ही म्हणतो व्हीआयपी सिंड्रोम. कारण की व्हीआयपी पेशंट आला की काही ना काहीतरी घोळ होतच. आयदर तुमच्या मशीन मध्ये सडनली ते बेलोज मूव्ह व्हायचे बंद होतात. त्यामुळे जेव्हा व्हीआयपी सिंड्रोम होणार असतो तेव्हा सगळेजण जास्ती काळजी घेतात. पण हे इन्सिडेन्सेस झालेले आहेत. आणि कमिंग टू अ सिरियस क्वेश्चन की fracture हा and she was taken to the they made it in a very hurried manner and she died on the operation table. So I'm sorry to know. anesthesia, we never met the anesthetist Okay. before the surgery first of all. ओके. What could have been it could have been in excess or whatever, right? Something or the other, or maybe the same thing when the cementing. So like I said, मी आत्ताच एक इन्स्टन्स सांगितला एक आजीचा, जेव्हा सिमेंटिंग करताना when the cement is put into the bone, ओल्ड पेशंटचे बोन्स हील होत नाहीत. यंग पेशंटला स्क्रू प्लेट लावला की ते हील होऊन जातात. ओल्डला सिमेंटची गरज लागते. तो सिमेंट असा असतो की आपल्या बोन मॅरोतून छातीत जातो. सो दॅट इज अ रिस्क, पण त्याच्यासाठी अॅनेस्थेटिस्ट आर देअर टू गिव्ह ऑल द स्टेरॉइड्स एव्हरीथिंग टू प्रिव्हेंट इट. ब्लड प्रेशर लो ठेवतो आम्ही, सो दॅट ते एम्बोलाय फास्ट येऊ नयेत किंवा असं. हे जे झालं त्याबद्दल आम्हाला मला वाईट वाटतं की त्या खूप खूप आभारी आहे डॉक्टर स्मिता की तुम्ही इतके छान अनुभव आमच्याशी शेअर केला. अजून कुठे घेऊ? ओके. हा, तर आता तुम्ही डॉक्टर स्मिता यांचे अनुभव ऐकले असाल. होप की तुम्ही बोरिंग नाही झालात, है ना? हा, गुड. हा, जरा टाळ्या वाजवा ना. कोणी टाळ्या नाही वाजवल्या? हा, जोरात टाळ्या वाजवा. आता आपले एक स्पीकर झालेले आहेत आणि आता तुम्हाला तर माहिती आहे दुसरे स्पीकर कोण आहे. आर्केड मधलं आवडतं व्यक्तिमत्व, फेमस आपली झुंबा टीचर. अजून काय बोलू? अजून हा, आणि सगळ्यांना मदत करणारी, हेल्पफुल, म्हणजे ऑलराऊंडर. सगळ्यांच्या मनात काय हे आहे ती बरोबर ओळखून आपल्या दुःखात सुखात सहभागी होणारी माझी खास सख्खी, माझी शेजारीन, सख्खी शेजारीन माझी प्रिया खानविलकर यांचं मी स्वागत करत आहे. हा, नको ते राहू दे. तर आजही तुम्हाला कथक नृत्याबद्दल ती जी काही आतापर्यंतचा तिचा प्रवास आहे
तो तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि तिने विशारद 1 ची आता ती परीक्षा देणार आहे. त्याबद्दल ती तुम्हाला सांगेल. तर आशा करते की तुम्ही ते मस्त एन्जॉय कराल आणि तिचे अनुभव ऐकाल. आभारी आहे. माझी sister-in-law, my mom, my both moms. I'm not that much great. Priya Khanvilkar, hi. Those who don't know me. Okay, so without wasting any time, let's do one exercise. Okay, so not that exercise. Okay, so I'll give you some expressions. You need to identify that. आपको वो पहचानना है expressions. Okay, just 2-3. First one is Smile. It's smile, right? smile. It's smile, right? Right. So now, Right. So now action से आपको पता चल रहा है what I'm doing exactly. Okay. Now रोने का भी एक रिदम है. Now this topic name is dance, rhythm of life. So rhythm जो है वो हर एक एक्शन में है. ओके, नाउ आई गिव यू द एग्जांपल. बच्चा रोता है तो उसका वो कैसे रोता है? हर एक बच्चा अलग तरीके से रोता है. लाइक देन सेकेंड वन इज इट्स लाइक दैट ओनली. सो इट इज, यू कॉल इट एज रिदम ओनली. क्योंकि ऐसा नहीं है इफ इट इज योर डांसर नॉन डांसर कुछ भी हो, कुछ फर्क नहीं पड़ता. बीट पे नाचो नहीं नाचो, नथिंग. जस्ट यहाँ पे होना चाहिए. दैट्स पैशन. ओके, नाउ व्हेन यू कम टू कथक, कथक एक इंडियन क्लासिकल डान्स आहे जो फक्त तुम्हाला रिदम जो आहे तो फक्त एक मेथडनी शिकवला जातो. ओके, सो कथकचा माझा जर्नी म्हणजे माझी सगळी हे जे मोटिवेशन मिळालंय मला, इट्स ऑल बिकॉज ऑफ माय फॅमिली मेंबर्स. माझी सिस्टर इन लॉ, माय मॉम, माय बोथ मॉम आणि ऑफकोर्स माय हजबंड. त्यांनी मला सांगितलं की शिक. दॅट टाइम आय यूज टू थिंक अरे बापरे आता कधी शिकणार, नाव आय क्रॉस 30, मी कसं शिकणार, मला लक्षात राहत नाही. बट देन एट द एज ऑफ 35 आई स्टार्टेड कथक. ऑफकोर्स वो लड़कियों की तरह हम लोग नहीं सीख सकते, इतना जल्दी पिकअप नहीं होता है, बट ठीक है, विल ट्राई. पैशन होना चाहिए. इट्स ऑल अबाउट कथक. मुझे अच्छा लगता है, मैं कर रही हूँ. And still I'm learning. I'm not that much great. First of all, मैं इतनी ग्रेट नहीं हूँ. मेरे जो गुरु है वही काफी है मेरे लिए. बट उनके सामने ये जो मैं एक्सरसाइज अभी जो कुछ लेने जा रही हूँ, आई एम सॉरी अगर कुछ गलती होती है तो आई एम रियली वेरी सॉरी. मे बी यू विल नॉट नोटिस दैट, बट देन प्लीज. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम मैं फीट का टैप करूंगी. यू नीड टू क्लैप. Okay, for example, now first is when I do this, then you need to clap once. Okay, chalo, we'll start. Come on, yes or no? हाँ, चलो. Now the second pattern, rhythm is all about pattern. ओके, नाउ मैं पैटर्न चेंज कर रही हूं. गुड, मजा आया? ओके, नाउ अगेन आई एम चेंजिंग द पैटर्न.
नाउ द लास्ट पैटर्न. ज्यादा बोलूंगी नहीं, डोंट वरी, इतना बोर नहीं करूंगी मैं. ओके, नाउ 1 2 3 4. ओके, सो ज्यादा नहीं बोलूंगी. एट एनी एज यू कैन स्टार्ट, यू कैन लर्न डांसिंग. सो इट्स ऑल अबाउट दैट. जुम्बा भी मैंने यहीं से स्टार्ट किया है एट द एज ऑफ 40. सो ऐसा नहीं है कि जुम्बा के लिए पतला होना चाहिए, फिर उसका ये होना चाहिए, फिगर होना चाहिए, मतलब बाद में हो जाते हैं. सो नथिंग लाइक इट. ऑल यहाँ से जो रिदम है ना, वो रिदम यहाँ से चलता है, यहाँ से, नॉट यहाँ से. पायांबद्दल सांगितलं. ओके, पण याचा दोन भाग as per my understanding कथकमध्ये. एक म्हणजे मुद्रा आणि एक म्हणजे फेशियल एक्सप्रेशन. त्याबद्दल थोडं सांगते. हो. पायाने मी दाखवलं तर मुद्रा वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ते पण एक अंग आहे. येस, मुद्रा वगैरे ह्या गोष्टींचं पण एक अंग आहे. मुद्रा भी करते हैं व्हेन यू यूज कथक स्टेप्स. सो इट इज लाइक ये जो मुद्रा है इसे मयूर मुद्रा कहते हैं. देयर आर लॉट ऑफ मुद्रास जिसके यूजेस मयूर का पिसारा, मोराचा पिसारा पण बोलतो आपण असं, किंवा आपण कृष्णाचा एक मयूर पंख दाखवतो, कृष्णाचं पीस एक दाखवतो, तेव्हा सुद्धा. आता हा पताका मुद्रा आहे ही. आय जस्ट एक्सप्लेन यू 2 3. दिस इज पताका. पताका इज लाईक ध्वज, झेंडा फडकवण्यासाठी होतो, आपण असं दाखवतात. वेन यू टॉक अबाउट एक्सप्रेशन्स, ऑफकोर्स एक्सप्रेशन्स, तुम्ही स्टेप्स कितीही चुकला तरी काय फरक नाही पडत, बट युअर फेस स्पीक्स अ लॉट. एक्सप्रेशन्स, माझंही असं कधीतरी होतं की माझ्या स्टेप्स चुकतात, पण माझ्या फेशियल एक्सप्रेशन्स मुळे ते कोणाला कळत नाही. सो ती एक टॅक्टिक्स आहे प्रत्येकाची की तुम्ही म्हणजे कसं स्वतःला प्रेझेंट करता, कैसे आप प्रेझेंट करते हो कथक में. सो इट इज ऑल अबाउट दैट. बट देयर आर लॉट ऑफ मुद्रास, देयर आर लॉट ऑफ थिंग्स टू बी डिस्कस एक्चुअली. वो बहुत, कथक इज अ वेरी वास्ट पोर्शन ऑल्सो. सिंस आई एम अपेयरिंग फॉर विशारद 1, इट इज रियली वेरी टफ, वेरी टफ. सो दिस इज नथिंग फॉर मी. जो मैंने आपको दिखाया है, दिस इज जस्ट फर्स्ट और सेकंड एग्जाम का है. ये जो छोटा एक्सरसाइज है जो मैंने आपको बता दिया. एंड एनी क्वेश्चन? ये तुला झुंबाला दाखवते. थँक यू. आता तुझे rhythms of life होते. We all go through waves of rhythm in our life. So can you give me one example where our rhythms of life were maybe you were depressed at one point of time and you were like, you were happy because you were dancing or anything. I hope you understood. Okay. Okay. See, rhythm, there are 2 questions in your 1 question. Okay. First is rhythm. Rhythm, this is completely a pattern. डांस का जो पैटर्न रहता है. So, वही मैं बोल रही हूँ, वो पैटर्न अगर मैं मेथड के साथ फॉलो करती हूँ तो दैट इज इंडियन क्लासिकल. पैटर्न कोई भी हो, जैसे कि आप लोग भाकरी बनाते हो, तभी कैसे करते हो? ये भी तो है.
अभी जैसे बोलते हैं ना लाइफ इज अ सर्कल, तो वो सर्कल तो हम लोग डांस में भी लेते हैं. इट्स लाइक दैट ओनली. इट्स वेरी सिंपल. और हाँ, सेकंड, कमिंग टू अ सेकंड क्वेश्चन कि यस, मुझे लगा था कि मैं कुछ नहीं कर पाऊंगी लाइफ में एट द एज ऑफ 35. मुझे वो मेरा बहुत ब्लॉक था, क्योंकि तब मैं जॉब नहीं कर रही थी. तो मुझे वो बहुत मेरे मन में ब्लॉक था कि यार अभी नहीं हो सकता, कहाँ डांस करूं, कहाँ ये, कहाँ क्या. तो मैंने जस्ट 2 सेशन अटेंड किए. मेरी जो गुरु है रूपाली ताई देसाई जी, उनका मैंने 2 सेशन अटेंड किया. मुझे वो बहुत अच्छा लगा. फिर मैंने डांस करने का, और वैसे भी डांस मुझे बहुत ही पसंद है बचपन से, बट मैं वो कर नहीं पाई बिकॉज नहीं, कुछ रीजंस थे जिसके लिए मैं कर नहीं पाई. तो अभी करना चाहती हूँ एंड अभी आई एम एंजॉइंग अ लॉट. ऐसा कुछ नहीं है, इसके लिए एज कुछ नहीं है. जो खुद को अच्छा लगे प्लीज वो करो. जो अपने को खुशी मिलती है जहाँ पे, प्लीज वो चीज करो. ऑफकोर्स आपण जेव्हा दुःखी होतो तेव्हा आपण नर्वस होतो. सो व्हेन यू गेट नर्वस यू डोंट फील लाइक, मतलब आपको खाना भी नहीं अच्छा लगता, आपको कुछ अच्छा नहीं लगता, आपको बाहर जाना अच्छा नहीं लगता. बट बिलीव मी, यू स्टार्ट द म्यूजिक, यू लर्न, यू लिसन द म्यूजिक. आपको आपको अगर आपको डांस में अच्छा लगता है तो यू ऑटोमेटिकली यू विल फील, हाँ ये गाना मस्त है यार. सिंस जुम्बा these people are doing, you know better चेतना. जुम्बा का एक गाना लगाओ अभी, सडनली यू विल स्टार्ट लाइक दिस. सब स्टाइल्स है ये, आपको जो अच्छा लगे आप सीखो. एंड यस, फॉर किड्स आई विल सजेस्ट और आई विल रिकमेंड कि प्लीज कोई तो इंडियन क्लासिकल डांस फॉर्म उनको आना चाहिए. दैट गिव्स यू परफेक्शन इन योर मूव्स. जैसे कि अगर मैं ऐसे करूं सपोज, ऐसा अच्छा दिखता है क्या? नाउ आई डू वन थिंग. These are the angles. ये एंगल्स जो है, वेदर इट इज इन भरतनाट्यम, मोहिनी अट्टम, उड़ीसा, जो भी है आप डांस फॉर्म सीखो, आपको वो एंगल सिखाती है. हाउ टू स्टैंड. जो परफेक्शन, हाँ, जो परफेक्शन वो बेस में ही आता है. आई कैन गिव यू वन एग्जाम्पल. माई नीज, हर नेम इज रुजुल, शी इज इन भुवनेश्वर. शी इज द बेस्ट डांसर. उसको बिल्कुल अच्छा नहीं लगता था, उसको खाली बॉलीवुड अच्छा लगता था. बट वेन माई सिस्टर इन लॉ टोल्ड हर कि नहीं रुजु, तुझे एक इंडियन क्लासिकल सीखना ही है. वो इतना कंटालती थी ना क्लास जाने के लिए इंडियन क्लासिकल, बट उसने जबरदस्ती करके उसको इंडियन क्लासिकल, वो कथक में उसको एनरोल किया. एंड बिलीव मी, जहाँ पे अभी वो भुवनेश्वर में जो अभी जो जो उसके शोज है, जो भी डांस पार्टिसिपेशन वो कर रही है, जहाँ पे भी वो मेकआउट होता है. वो फर्क जो होता है ना, वो मेकआउट होता है बिकॉज ऑफ मूव्स, बिकॉज ऑफ योर एंगल्स, बिकॉज ऑफ योर हैंड्स. मैं ऐसे करूँ तो कैसे दिखता है? नाउ आई डू लाइक दिस और आई डू लाइक दिस. कैसे दिख रहा है? वो समझता है ना, वो विजुअल होता है. आपको वो जैसे कि बोलते हैं ना वीडियो में कैसा अच्छा अच्छा दिखता है, ऐसा है सब. वीडियो जो देखता है आदमी वही उसको अच्छा लगता है. जो सुनता है उसमें मजा नहीं आता है, जो देखता है उससे मजा आता है.
कृष्णा मोठा झाला. चुकले असेल आता, चुकली आहे कदाचित, बट सॉरी फॉर दॅट. माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने ते थोडंसं धाडस, येस मी धाडस केलं ते करण्याचं, आणि हे एकदम ऑन द स्पॉट होतं. मी खरंच काही प्रिपरेशन नाही केलेली. तो एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट की मी काहीच नाही हे केलं. एनिवेज, बट यू एन्जॉयड इट ऑर नॉट? अगेन रिदम. येस 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 येस. थँक्यू थँक्यू थँक्स एव्हरीवन. आणि मी इथे आर्केडमध्ये मला पण फार इच्छा होती कथक शिकायची, पण मला वेळ मिळत नव्हता कधी. मग इथे आल्यानंतर हिने मला सांगितलं की नाही तू अश्विनी जा जा जवळ बघ, घे. तू गेल्यानंतर बघ किती होत. तिने मला अक्षरशः रोज विचारायची आणि आज जाते की नाही जाते की नाही असं करून करून मग मी फायनली गेली नोव्हेंबरमध्ये. आणि म्हणजे तिने तेवढा फोर्स केला त्याने मी ऍडमिशन घेतलं आणि आता माझी कथकची That's what I wanted to say that की कोई भी एज में स्टार्ट कर सकते हो. So just follow your passion यार. सांगते की जेवढ्या आर्केडमधले आपला ग्रुप जाईल म्हणजे खूप जणी जातात तिकडे आणि त्याही खूप खुश होतात की म्हणजे तुम्ही या वयात येता. आणि मावशी पण येतात, रोहिणी मावशी पण. Yes. त्या एक्झाम देणार नाही आहेत, पण त्यांना आवड आहे म्हणून ते शिकतात. A huge round of applause. नंतर We will prepare. We will prepare. Now we are not ready. या ना मावशी तुमचे अनुभव शेअर करा. She comes for Zumba also. आणि झुंबाला पण येतात मावशी आणि कथकला. त्यांना रेग्युलर स्टूडेंट है मेरी जुम्बा की वो. कथकच्या चक्रा मारता येत नाही तरीही त्या प्रयत्न करतात. हा. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझा जवळच पकडा एकदम मला जवळ. डान्सची खूप पहिल्यापासून लहानपणापासून खूप आवड होती. मी पकडते. पण पूर्वी काय असायचं, आपल्या आईवडिलांना आवडायचं नाही. डान्स म्हटल्यानंतर क्लासला डान्स करायचं नाही, आशात बघायचं नाही, दृष्टी लावली तरी ओरडायचे वडील मला. त्यामुळे ते सगळं राहून गेली ती सगळी इच्छा. त्यामुळे आता जरा आता डान्स करते. शिकायची आवड झाली. आवड आहे पहिल्यापासून. झुंबाला पण मी जाते, आवड म्हणूनच जाते. बारीक होण्यासाठी वगैरे असं नाही, पण हा एक्सरसाइज पण आहे. It's all about fitness. फिटनेस. आणि माझी मुलगी आणि माझी नात विशारदपर्यंत शिकलेली आहे, नात मानसी. आणि तिची मुलगी म्हणजे माझी नात, ती आता तिने 5वी एक्झाम दिली आहे. ती 10वी 9वीत गेली आहे. तर मला मिळालं नाही शिकायला म्हणून मी माझ्या मुलीला शिकवलं, मुलीने माझ्या नातीला शिकवलं. तर आवड आहे म्हणजे खरोखर ज्यांना कोणाला डान्सची आवड असेल, पूर्वी नव्हता, आता सगळ्याच जणी मुली जातात. ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर घालावं डान्सला, हीच माझी इच्छा. व्यायाम आहे. हा, एक्सरसाइज, फिटनेस. आणि डान्सची खूप आवड असेल ना, मिसळ विचारायचं काय लागलं गाणं की माझे पाय नाचतात. हा, आय टोल्ड यू दॅट पॉइंट राईट. काय चाललंय तुझं म्हटलं असू दे. मी पहिली नेहमी अशी उभी राहायची. कथकला गेल्यापासून मला सवय लागली अशी उभी राहायची. दॅट्स व्हॉट परफेक्शन, अँगल्स. कंपल्सरी असं उभं ते राहावं लागतं. सगळं पहिली एकदम अशी हे करायची, व्यवस्थित. चल काय कसं हे. आता बरोबर अशी उभी राहायची. सवय होती. सो प्लीज फॉलो योर पैशन. डांस अच्छा लगता है, कोई भी डांस फॉर्म सीखो प्लीज. आणि थँक्स स्मिता. कोइन्सिडेंटली आपले दोन्ही जे टॉपिक होते आजचे ते आज कनेक्ट झाले. स्मिताने सांगितलं कुछ भी लोग कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. प्रियाने सांगितलं इग्नोर इट, लिसन टू युअर रिदम ऑफ लाईफ अँड डान्स ऑन इट. सो हे दोन माझे टॉपिक कनेक्ट झालेले आहेत आपले आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट.
that we got such a good speaker. No age limit. No age limit. इव्हन आपल्या प्रोग्रामला पण काही एज लिमिट नाहीये, लँग्वेजचा बार नाहीये, देर इज नो बार ऑन लँग्वेज, देर इज नो लिमिट ऑन एज. आपल्या सब्जेक्ट साठी काहीही हे नाहीये. आय हॅव वन मोर डान्सर उत्तरा, आय एम वेटिंग फॉर हर सेशन एज वेल, भरतनाट्यम सेशन. अँड मे बी यू नो पीपल हु ऑल देअर की कोण कुठल्या गोष्टीवर चांगलं बोलू शकतं. आम्हाला तुमचं पण एक सेशन हवंय. आम्हाला ऐकायचे तुमचे अनुभव, आणि मला तुम्हाला माहिती आहे मला काय ऐकायचं तुमच्याकडून. त्यामुळे तुमचे पण जे मित्र मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः पुढे या आणि आमच्या या सेशन मध्ये तुम्ही भाग घ्या. आम्ही व्हॉलंटियर्स आहोत आणि आम्ही वी आर व्हेरी हॅपी की आम्ही हे सगळं तुमच्यासाठी अरेंज करून देऊ. आणि खरंच तुम्ही आज इथे आलात आणि आमचं सेशन ऐकलं त्यामुळे खूप खूप धन्यवाद. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा नेक्स्ट सेशन साठी आणि हे सक्सेसफुल होईल. थँक्यू. चहा आहे आपल्याकडे, चहा घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. थँक्यू.